आज आपण वर्षभर टिकणारं चवीला अप्रतिम असं आंबट गोड तिखट चवीचं लोणचं करत आहोत. लोणचं हे चवीला एवढं छान लागतं ना, ऑर्डर थांबायचं तर नावच घेत नाही. चला तुम्ही सुद्धा करून बघूया असं हे चविष्ट लोणचं. नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मग रेसिपीला सुरुवात करू. तर वर्षभर आपल्याला हे लोणचं टिकवायचं आहे, म्हणून कैरी घेताना ताजी, फ्रेश आणि अशी आतमध्ये पांढरी निघेल अशी कैरी घ्यायची आहे. बघू शकता कैऱ्या अगदी ताज्या आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला 14 किलो प्रमाणामध्ये हे लोणचं दाखवत आहे. आता घेतलेल्या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. कैरीला चीक वगैरे चिटकलेला असतो ना, तो अशा प्रकारे हाताने रगडून संपूर्ण काढायचा आहे. छान अशी रगडून घेतलेली आहे कैरी आणि मग स्वच्छ धुतल्यावरती रुमालाने ही कैरी पुसायची आहे. तर आम्ही घरूनच कापड वगैरे कैरी फोडायच्या होत्या ना, म्हणून रुमाल वगैरे सगळं साहित्य घरून नेलेलं होतं. तर मार्केटमध्येच कैऱ्या फोडून घेत आहे. या मार्केटमध्ये 10 रुपये किलो प्रमाणे कैरी फोडली जाते, पण अशी एकसारखी छान अशी व्यवस्थित हे कैरी फोडून देतात. कैरी फोडत असताना कुठेही ती ओलसर असायला नको, म्हणून कोरडी छान अशी व्यवस्थित आधी पुसली गेली पाहिजे. बघू शकता माझे मिस्टर मस्त अशा ह्या कैऱ्या धुवून देत आहेत आणि मी कैऱ्या ह्या पुसून घेते. मस्त कैऱ्या ह्या कोरड्या झालेल्या आहे आणि अशा एकसारख्या कैऱ्या आपल्याला ह्या फोडायच्या आहे. म्हणजेच कैरीच्या ह्या फोडी करायच्या आहे. खूप जास्त लहान सुद्धा नाही आणि खूप मोठ्या सुद्धा नाही, तर अशा मीडियम साईजच्या ह्या फोडी मी करून घेत आहेत. सकाळची वेळ आहे, 7-7:30 वाजलेले आहे. दुकान सुद्धा अजून बंदच आहे. आम्ही सकाळी सकाळी पोहोचलो आणि कैऱ्या अशा प्रकारे स्वच्छ धुतल्यानंतर फोडून घेत आहोत. आम्ही कैऱ्या फोडायला घेतल्यात तोपर्यंत बऱ्याचशा महिलांनी त्या ठिकाणून कैऱ्या घेतल्या आणि त्या सुद्धा कैऱ्या फोडण्यासाठी नंबर लावून बसलेल्या होत्या. मंडळी, तुम्ही जर का जळगावला राहत असाल तर सकाळी सकाळी जर का सुभाष मार्केटमध्ये गेले तर तिथे कैऱ्या छान ताज्या आणि फ्रेश मिळतात. लोणच्यासाठी तुम्ही तिथल्या कैऱ्या घेऊ शकता. आता कैऱ्या ह्या संपूर्ण अशा प्रकारे फोडून घेतलेल्या आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर सर्वात आधी एकच काम, एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे. असा पांढरा नॅपकिन घेतला आणि त्याच्याने सगळ्या फोडी पुसून काढायच्या आहे. फोडीमध्ये असलेलं पेपर सारखं आणि अडू संपूर्ण आपल्याला वेगळं काढायचं आहे. सगळ्या फोडी या पुसून घेतल्यानंतर पंख्याच्या हवेखाली कापडावरती अशा प्रकारे पसरून घ्यायचे आहे. यामध्ये काही ओलसरपणा असतो ना, तो हवेखाली सुकून घ्यायचा आहे. साधारण 1 ते 1.5 तासासाठी या संपूर्ण फोडी अशा प्रकारे सुकून घ्यायच्या आहे. उन्हात अजिबात टाकायची गरज नाही, पंख्याच्या हवेखालीच पसरून ठेवल्या. आता एवढ्या ह्या कैरींमध्ये साधारण 1.5 ते 2 किलो अडू निघालेले आहे. आता कैरीचं वजन जर का आपण धरलं तर साधारण 12 किलो कैरीच्या फोडी राहिलेल्या आहे. आता लोणचाचा मसाला करायचा आहे, तोपर्यंत 1 ते 1.5 तास ह्या फोडी पंख्याच्या हवेखालीच पसरून ठेवायच्या आहे. तर मसाल्यासाठी सर्वप्रथम अर्धा किलो बडीशोप घ्यायची आहे. शोप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर प्लस मोडवरती अशा प्रकारे थोडीशी बारीक करून घ्यायची आहे. खूप बारीक पीठ सुद्धा करायचं नाही आणि अख्खी सुद्धा राहू द्यायची नाही. त्यासोबतच मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा 500 ग्रॅम आहे. मोहरीची डाळ अर्धी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. ती सुद्धा प्लस मोडवरती फिरायची आहे, म्हणजेच मिक्सर चालू बंद करायचं आहे आणि अशा प्रकारे दळून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे प्लस मोडवरती जर का फिरवलं तर या डाळीचं पीठ सुद्धा होत नाही आणि अख्खी सुद्धा राहत नाही. अशी जर का आपण फिरून घेतलं तर लोणचा जो खार आहे तो छान चवीला लागतो आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतो. अर्धी डाळ फिरून घेतलेली आहे आणि अर्धी मोहरीची डाळ तशीच आपल्याला वापरायची आहे अख्खी. संपूर्ण हे दोन्ही डाळ मिक्स करायचे आहे. बघू शकता ह्यानुसार. आता यामध्ये 150 ग्रॅम धणे सुद्धा बारीक करून घेतलेले आहे. हलके भाजायचे आणि भाजल्यानंतर मग गार झाल्यावरती मिक्सरला छान असं बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी एक मोठी वाटी लसूण घेतलेला आहे, सोललेला गावरान. साधारण 150 ग्रॅम हा लसूण असेल. लसूण सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, यामध्ये पाणी वगैरे न घालता. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी काही खडे गरम मसाले घ्यायचे आहे. या लोणचामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा रेडीमेड मसाला वापरणार नाही, म्हणून घरीच मसाला करायचा आहे. 2 चमचे हिरवी वेलची, 2 चमचे शहाजिरे घेतलेले आहे, अर्ध जायफळ घ्यायचं आहे, जावित्री घेतलेली आहे थोडी, हे चक्री फूल घेतलेले आहे 5 ते 6. त्यासोबतच साधे जे भाजीचे रेग्युलर जिरे असते ते 2 चमचे घ्यायचे आहे. लवंग घेतलेली आहे साधारण 1 चमचा आणि बघू शकता या ठिकाणी दालचिनीच्या काड्या घेतलेल्या आहे 3 ते 4. अशा प्रकारे घरात उपलब्ध असलेला काही खडा गरम मसाला घेतलेला आहे.
हा मसाला जर का आपण लोणचामध्ये वापरला ना मैत्रिणींनो, बाहेरचा विकतचा कुठलाही मसाला वापरायची गरज भासत नाही. आणि लोणचाचा सुगंध सुद्धा खूप छान येतो आणि चवीला सुद्धा लोणचं खूप छान लागते. अजिबात तिखट लागत नाही. म्हणूनच यामध्ये मी काळी मिरी घेतलेली नाही. जर का आपल्याकडे लहान मुलं असतील किंवा आपल्याला सुद्धा तिखट लागू नये म्हणून काळी मिरी वापरलेली नाही. संपूर्ण हा घेतलेला मसाला एक लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि या मसाल्याची पावडर करून घ्यायची आहे. अगदी छान अशी बारीक ही पावडर करून घेतलेली आहे. बघू शकता आपला मस्त हा सुगंधित चवीला अप्रतिम असा मसाला तयार झालेला आहे. तर हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता. चवीला खूप छान अशी भाजी लागते. आपण हा मसाला लोणचामध्ये वापरणार आहोत. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मेथी दाणे घ्यायचे आहे. मेथीची पावडर करून घ्यायची आहे. खूप बारीक पीठ करायचं नाही, तर अशी थोडीशी रवाळ ही मीठ पावडर आपल्याला करायची आहे. आता संपूर्ण साहित्य एवढं घेतलेलं आहे. पुढचं साहित्य आपण नंतर बघू. तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर या ठिकाणी हे मी लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. एवढ्या ह्या कैरीसाठी आपल्याला 2 किलो तेल वापरायचं आहे. तर तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता. तुमच्याकडे जे वापरत असाल ते तेल तुम्ही घेऊ शकता. पण जर का शेंगदाणा तेलामध्ये जर का लोणचं बनवलं तर लोणचं आणखीनच चवीला छान लागते आणि टिकते सुद्धा चांगलं. तेल हे पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. 2 किलो तेल घेतलेलं आहे. तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि हलका धूर निघेपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. तेलाचा धूर निघालेला आहे. आता तेल आपल्याला हे खाली उतरून ठेवायचं आहे. तेल हे खूप कडकडीत आहे. असं कडकडीत तेल आपल्याला अजिबात वापरायची गरज नाही, कारण मसाले हे जळतील. तर थोडा वेळ थांबायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनिटासाठी तेल हलकं असं थोडं गार होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत हा जो आपण लसूण बारीक केलेला होता ना, तो पसरट भांड्यामध्ये टाकला आणि त्या पेस्टवरती हे गरम तेल टाकायचं आहे. तेल बघू शकता इतपत गरम असायला हवं. अशा प्रकारे 5 ते 6 चमचे या लसूण पेस्टवरती सुरुवातीला तेल टाकायचं आहे आणि लसूणची ही जी पेस्ट आहे ही मस्त आपल्याला तळून घ्यायची आहे. तर या लसूण पेस्टवरतीच आपण साधारण 6 ते 7 चमचे तेल घातलेलं आहे. मस्त असं गरम कडकडीत तेल ओतलं का मस्त चुरचुरीत आवाज येतो आणि ही लसणाची पेस्ट तळली जाते. आता संपूर्ण तेलामध्ये चमचाने मिक्स करून घ्यायची आहे. लसूण हा बऱ्यापैकी छान असा भाजला गेलेला आहे. त्यामध्येच जी आपण मेथी पावडर केलेली आहे ना, ही पावडर टाकायची आहे आणि मिक्स करायची आहे. तेल खूप गरम आहे. गरम तेलामध्ये ही पावडर मिक्स करायची आहे. वरतून थोडं आणखी गरम तेल टाकलं. अशा प्रकारे मेथी पावडर सुद्धा भाजून घ्यायची आहे. आता सुरुवातीला काय काय तेलामध्ये टाकायचं ते आपल्याला बघायचं आहे. लसूण भाजायचं आहे. त्यानंतर मेथी पावडर टाकलेली आहे. अशा प्रकारे जर का व्यवस्थित आपण ही मेथी पावडर तेलामध्ये भाजून घेतली ना, तर लोणच्याला कळवट चव अजिबात येत नाही आणि लोणचं खूप छान असं लागतं. त्यानंतर हिंग टाकायचं आहे. तर 1 चमचा हिंग पावडर घेतलेली आहे. तुम्ही अख्खा हिंग सुद्धा वापरू शकता पावडर करून. त्यामध्ये ही मोहरीची डाळ घालायची आहे. त्यासोबतच बडीशोपची पावडर केलेली आहे आपण, म्हणजेच असं थोडंसं वाटून घेतलेली आहे बडीशोप. बघू शकता या ठिकाणी खूप बारीक सुद्धा करायची नाही, अख्खी सुद्धा राहू द्यायची नाही. धने पावडर, हे तिन्ही साहित्यावरती तेल टाकायचं आहे. असं थोडासा खड्डा करून घेते त्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित तेल आपल्याला टाकता येईल. अशा प्रकारे जर का तुम्ही पूर्ण साहित्य हे तेलामध्ये तळून घेतलं तर अजिबात हे करपत सुद्धा नाही आणि रंगही छान येतो. आता संपूर्ण तेल या ठिकाणी टाकलेलं आहे. सगळं साहित्य मिक्स करून घेऊ. संपूर्ण साहित्य हे तेलामध्ये अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये आणखी आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. तर सर्वप्रथम टाकते मिरची पावडर. तर ही मी घरी बनवलेली मिरची पावडर आहे. जास्त तिखट नाही, मीडियम चवीची मिरची पावडर आहे. म्हणून मी 200 ग्रॅम या ठिकाणी मिरची पावडर घेतलेली आहे. त्यासोबतच 40 ते 50 ग्रॅम आपल्याला हळद घ्यायची आहे आणि हा जो आपण मसाला केलेला आहे ना खडा मसाल्यापासून, तो मसाला टाकायचा आहे आणि संपूर्ण मिक्स करायचा आहे. आता हळद, मिरची पावडर हे अगदी पातळ असल्यामुळे ते करपू शकता, म्हणून त्यावरती तेल वगैरे टाकायचं नाही. सुरुवातीलाच तेल टाकलेलं आहे आणि त्या गरम तेलामध्ये हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर 1 मोठी वाटी आणि ग्रॅमने सांगायचं झालं तर 200 ग्रॅम मीठ आहे. मीठ सुद्धा या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. मसाला खूप गरम आहे. मसाल्याला अजून आपण हात लावू शकत नाही.
मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर असाच राहू द्यायचा आहे। ह्या गरम मसाल्यामध्ये आपल्याला लगेचच कैरीच्या फोडी टाकायच्या नाही, पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग पुढची कृती करायची आहे। बघू शकता असं संपूर्ण मसाला हा मिक्स करून झाल्यानंतर असं आपल्याला सोडायचा आहे गार होण्यासाठी। तर अर्धा ते 1 तास आपण हा मसाला असाच पंख्याच्या हवेखाली ठेवलेला होता। पूर्णपणे गार झालेला आहे, अजिबात हा मसाला कोमट सुद्धा नाही। गरम जर का मसाल्यामध्ये आपण कैरीच्या फोडी घातल्या तर लोणचं पटकन खराब होतं, लोणच्याला बुरशी येते आणि कैरीच्या फोडी सुद्धा ह्या काळपट होतात। म्हणून पूर्णपणे गार मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे। त्यानंतरच मग ह्या कैरीच्या फोडी या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे। जोपर्यंत आपण मसाला बनवला, मसाला गार करून घेतला, तेवढ्या वेळासाठी ह्या कैरीच्या फोडी आपण पंख्याच्या हवेखाली वाळून घेतलेल्या आहे। बघू शकता अजिबात ओलसरपणा नाही, मस्त छान अशा कोरड्या झालेल्या आहे। आता ह्या कोरड्या झालेल्या कैरीच्या फोडी ह्या गार झालेल्या मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आहे। आता मैत्रिणींनो, तुम्हाला जर का कमी क्वांटिटीमध्ये लोणचं करायचं असेल, जसं की 6 किलो किंवा 7 किलो, तर हेच प्रमाण तुम्ही निम्मे करू शकता। अतिशय उत्तम चवीचं आणि चवीला अप्रतिम असं हे लोणचं लागत असतं। तर जळगाव खानदेश पद्धतीने मी हे लोणचं तुम्हाला दाखवत आहे। तर ही पारंपरिक रेसिपी आहे माझ्या आईची। मी लहानपणापासून माझ्या आईला अशाच प्रकारचं लोणचं करताना पाहत आलेली आहे। आणि हे लोणचं 1 वर्ष काय 2 वर्ष जरी ठेवलं ना तरी अजिबात खराब होत नाही, अजिबात बुरशी येत नाही आणि चवीला खूप छान असं लागतं। त्याच पद्धतीने तुमच्यासमोर ही लोणचाची रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे। आणि हे जे मी एवढ्या क्वांटिटीमध्ये केलेलं आहे, याआधी सुद्धा मी लोणचाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे। त्या रेसिपींना तुम्ही खूप छान असं प्रोत्साहन दिलेलं आहे। ह्या वर्षी सुद्धा घेऊन आलेली आहे, पण नेहमीपेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये आज तुम्हाला ही रेसिपी मी दाखवत आहे। आणि हे जे प्रमाण सगळं मी घेतलेलं आहे ना, माझ्या आईच्या सल्ल्यानुसारच घेतलेलं आहे। तुम्ही देखील नक्कीच करून बघा, हे लोणचं खूप छान असं लागतं। बघू शकता संपूर्ण कैरीच्या फोडी या मसाल्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचे आहे। तर खानदेश जरी म्हटलं ना तरी प्रत्येक घरामध्ये लोणचं हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं। जसं माझ्या आईकडे, माझ्या माहेरी अशा प्रकारे लोणचं माझी आई करायची, त्या पद्धतीने मी तुम्हाला हे लोणचं दाखवत आहे। संपूर्ण ह्या फोडी मिक्स करून घ्यायच्या आहे। आता ह्या फोडी मसाल्यामध्ये मिक्स करत असतानाच त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। आता तुमच्याकडे कितपत गोड लोणचं हवंय त्यानुसार तुम्ही गुळाची क्वांटिटी कमी जास्त घेऊ शकता। पण ही कैरी थोडी आंबट होती, खूप जास्त आंबट सुद्धा नाही आणि कमी सुद्धा नाही, अशी मीडियमपेक्षा थोडीशी जास्त आंबट होती। म्हणून मी 2 किलो गूळ या कैरीसाठी, एवढ्या ह्या कैरीसाठी वापरत आहे। त्यासोबतच अर्धा किलो साखर। साखर तुम्ही जर का याआधी वापरत नसाल तर नक्कीच ह्या वर्षी नक्कीच घालून बघा, लोणचं खूप छान होतं। 2 किलो गूळ, अर्धा किलो साखर या लोणच्यामध्ये मिक्स करायची आहे या कैरीसोबत। आता हे मिश्रण खूप असं झालेलं आहे, यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करता जमणार नाही, म्हणून यातलं हे लोणचं मी वेगळं काढते। तर मैत्रिणींनो, लोणचं करत असताना आपल्याला स्वच्छतेची सुद्धा काळजी घ्यायची आहे। अजिबात ओलसर भांड्यांचा वापर करायचा नाही आणि पहिले तर ॲल्युमिनियमची किंवा पितळाची भांडी वापरू नका, जर्मरची तर अजिबातच नाही। स्टीलच्या भांड्याचा वापर करा आणि जर का पितळाची तुम्हाला वापरायची असेल तर मग कलई केलेले भांडे तुम्ही वापरू शकता। आता या ठिकाणी हे लोणचं मी काढून घेतलेलं आहे। हे बघू शकता, भांडं खाली केलेलं आहे। व्यवस्थित पूर्णपणे एकसारखं असं हे मिक्स करून घेतल्यानंतरच आपल्याला अर्धं हे लोणचं करायचं आहे। आता याला पातळसर असा कापड बांधायचा आहे आणि रात्रभरासाठी साधारण 24 तासासाठी आपल्याला हे लोणचं असंच या भांड्यामध्ये राहू द्यायचं आहे। डायरेक्ट तुम्ही बरणीमध्ये सुद्धा भरू शकता, पण मला तुमच्यासमोर व्हिडिओ दाखवायचा आहे, लोणचं कसं झालं तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणून या पसरट भांड्यामध्ये मी हे लोणचं राहू देते। कापड हा पातळसर घ्यायचा आहे आणि स्वच्छ घ्यायचा आहे। लोणचं करत असताना आपले हात सुद्धा अगदी स्वच्छ धुतलेले आणि कोरडे असावे। आपण जे भांडे वापरतो ना ते भांडे सुद्धा स्वच्छ धुतलेले आणि कोरडेच असावे। कुठेही ओलसर भांड्याचा आपल्याला वापर करायचा नाही आणि थेंबभर सुद्धा पाणी कोणत्याही मसाल्यामध्ये किंवा कशामध्ये आपल्याला अजिबात पाण्यापासून सावधान ठेवायचं आहे लोणचं, म्हणजे लोणचाला अजिबात बुरशी येत नाही। मसाले घेताना सुद्धा पूर्णपणे कोरडे घ्यायचे आहे। जर का ओलसर वाटल्या तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत ना, ओलसर मसाले तुम्हाला जर का वाटत असतील तर मग हलके ते भाजून घ्या आणि त्यानंतर मग बारीक करा। आता सर्व लोणचाला आपण छान असा पातळसर स्वच्छ कापड हा बांधून घेतलेला आहे आणि 24 तासासाठी असंच राहू देते। तर 12 तासानंतर हे 2 भांड्यातील लोणचं मी एकाच भांड्यामध्ये केलेलं आहे। आता 24 तासानंतर मी तुम्हाला लोणचं दाखवते। बघू शकता लोणचाला मस्त असा रंग आलेला आहे।
आणि छान असं रसरशीत गोड आंबट तिखट चवीचं आपलं हे खानदेश पद्धतीचं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं जास्त तिखट सुद्धा नसते आणि खूप आंबट सुद्धा नसते, त्यामुळे जर का आपल्याकडे लहान मुलं असतील तर ते सुद्धा अगदीच आवडीने खातील अशा हे चवीचं लोणचं होत असतं. बघू शकता तुम्ही जवळून सुद्धा लोणच्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि यातला जो खार आहे तो सुद्धा छान असा झालेला आहे. काही लहान मुलांना खार लोणचं पोळी सुद्धा आवडते, म्हणून हा लोणचाचा खार आपण पोळीला लावून सुद्धा मुलांना देऊ शकतो. संपूर्ण लोणचं आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग बरणीमध्ये भरायचं आहे, किंवा पार्सल द्यायचं असेल तर मग हव्या तशा बरणीमध्ये आपण भरून पॅकिंग करून वजनावरती मोजून पार्सल सुद्धा करू शकतो. बरणी घेताना सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे. गरम तव्यावरती थोडा वेळ बरणी ही शेकून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग बरणीमध्ये हे लोणचं भरायचं आहे. आता ही चिनी मातीची बरणी घेतलेली आहे मी. आधी बरणी स्वच्छ धुतली, तिला तव्यावरती सुद्धा शेकून घेतलेली आहे. अजिबात यामध्ये थोडा सुद्धा ओलसरपणा नाही. आता ह्या बरणीमध्ये लोणचं भरून घेते. तर मंडळी, तुम्ही ही लोणचं बनवण्याची रेसिपी इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करू शकता. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. अशा प्रकारे बरणीमध्ये हे लोणचं भरून घेतलेलं आहे. उरलेलं लोणचं लहान साईजच्या बरणीमध्ये सुद्धा भरायचं आहे. तर लोणचं हे भरल्यानंतर लगेच बरणीचं झाकण आपल्याला लावायचं नाही, तर स्वच्छ कापड बांधायचं आहे आणि असंच हवेशीर हे लोणचं राहू द्यायचं आहे. थंड वातावरण झालं, लोणचं छान मुरलं का त्यानंतर तुम्ही बरणीचं झाकण लावू शकता. राहिलेलं लोणचं मी हे काचेच्या बरणीमध्ये भरून घेते. शक्यतो प्लास्टिक बरणीचा वापर करू नका. चिनी मातीचा किंवा काचेच्या भांड्याचा तुम्ही वापर करू शकता. मग करून बघा आणि कसं झालं मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.